नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात. तर आनंदात सायलीने सगळ्यांसाठी खोबऱ्याच्या वड्या बनवलेल्या असतात. तर सायली ते सगळ्यांना देत असते. तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि ती विचार करू लागते की माझी वाट लावून हे सगळे इथे मजा करताय. एकीकडे तो महिपत माझ्या जीवावर उठलाय, दुसरीकडे या अर्जुनने माझी सगळी पोलखोल केली आहे. त्याचमुळे आता प्रिया रागातच म्हणते की अर्जुन, मला खोटं सिद्ध करून तुला आता चांगलंच वाटत असेल ना. त्यावर अर्जुन म्हणतो की मी फक्त तुझा खरा चेहरा कोर्टासमोर दाखवला आहे. त्यानंतर प्रिया आता रागातच सायलीच्या हातात असलेल्या वड्या फेकून देते. तर प्रियाचं असं हे वागणं बघून प्रतापला अजिबात पटत नाही आणि तो म्हणतो की प्रिया, हे तुझं काय वागणं झालं का? तर अश्विन आता पुन्हा एकदा तिची बाजू घेत म्हणतो की अहो बाबा, मी तिला समजवतो, ती कशामुळे तरी चिडली आहे. आज कोर्टात जे काही झालं ना त्याचा तिला खूपच राग आला आहे, पण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. तिने रविराज अंकलांनी मला जे काही सत्य सांगितलंय ते मला पटलंय. त्यावर प्रताप म्हणतो की ते काही असो, माझ्या घरात अन्नाचा अपमान मला अजिबात सहन होणार नाही. तर आता रागातच प्रिया तिथून निघून जाते आणि तिच्या खोलीत विचार करू लागते की आता पुढे काय करायचं. प्रियाला हे चांगलंच कळालेलं असतं की आता अर्जुन आपल्याला काही सोडणार नाही. त्याच्या हाती सगळेच पुरावे लागले आहेत. सायकोलॉजिकल रिपोर्ट्समध्ये सुद्धा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी त्याला भलतेच उत्तरं दिली आहेत. त्याचमुळे मीच आता या प्रकरणात अडकणार आहे. राहिलं त्या साक्षीचं, तिचा बाप महिपत तिला वाचवण्यासाठी काहीही करेल. त्यांच्याकडे बराच पैसा आहे. अडकणार तर मीच. उगाचच सगळं प्रकरण माझ्या अंगाशी येईल. खोटी साक्ष देऊन मीच माझ्या प्लॅनमध्ये अडकली आहे असा विचार करत आता प्रिया खूपच घाबरलेली असते. प्रिया आता मनातल्या मनात ठरवते की हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी यावं याआधीच आपण इथून पळून जायचं. त्यानंतर प्रिया आता खाली कॉफी पिण्यासाठी आलेली असते. तर ती आता प्रतापचं बोलणं ऐकते. प्रतापची आता एक खूप मोठी डील होणार असते. प्रतापकडे आता 25 लाखांची रक्कम आलेली असते आणि तो आता त्याच्या रूममध्ये तिला ठेवतो. तर मात्र आता प्रियाच्या डोक्यात चांगलाच प्लॅन येतो. ती विचार करते की आपण हे पैसे घेऊन इथून पळून जायचं. त्यानंतर ती विचार करते की जर आपण इथून पैसे घेऊन पळून गेले तर सगळ्यांना हेच वाटेल की आपणच चोरी केली आहे आणि आपण खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा सिद्ध होईल. तर विचार करत ती आता स्वतःलाच म्हणते की असंही खुनाच्या प्रकरणामध्ये आपण अडकणारच आहोत, त्या अगोदरच पळून गेलेलं बरं. तर प्रिया आता संधी साधून ते पैसे चोरते आणि घरून पळून जाण्याचा ती प्लॅन बनवते. तर आता घाई गडबडीत प्रिया हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तिची टक्कर आता प्रतापसोबत होते आणि तिच्या पर्समधून सगळे पैसे खाली पडतात. तर मात्र आता पूर्णाजी आणि अर्जुन देखील हॉलमध्येच असतात आणि एवढे पैसे बघून त्यांनाही धक्काच बसतो. तर प्रताप आता रागातच म्हणतो की अगं तन्वी, बघून चाल जरा. त्यानंतर त्याचंही लक्ष पैशांजवळ जातं आणि तो म्हणतो की अगं एवढे लाखो रुपये तुझ्याकडे कसे आले आणि एवढे पैसे घेऊन तू घाईत कुठे चालली आहेस. तर आता मात्र प्रियाची चांगलीच बोलती बंद होते. अर्जुन, पूर्णाजी, प्रताप आता सगळेच प्रियाला एकामागे एक प्रश्न विचारू लागतात. प्रिया चांगलीच घाबरलेली असते आणि ती नेहमीप्रमाणे बेशुद्ध होण्याचं नाटक करते. खरं तर प्रिया बेशुद्ध झालेली नसते. ती मनातल्या मनात विचार करते की आता शुद्धीवर येऊन यांना काय उत्तर देऊ. तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. प्रिया विचार करते की आता यालाच बाटलीत उतरावं लागेल, हाच आपली साथ देईल. तर मित्रांनो, प्रियाची चांगलीच फजिती झालेली आहे. फक्त यावेळेस अश्विनने तिची साथ द्यायला नको. मालिकेच्या अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.